तुम्ही सुद्धा मोठे आयोजन करताय, आम्ही तुमच्या ग्राउंडवर येऊन खेळलोय. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती, पहिलाच मात्र उंची जास्त लांबी कमी आणि मोठा मोठा बासा गळाला लागलाय कादरी यांच्या स्वरूपामध्ये. रोहन वर टू रोहन म्हणजे पाहिलेलं कादरीचं नाव रोहन आहे आणि गोलंदाजी मार्कवरती पण रोहन आहे, म्हणजे रोहनचं विकेट घेतलाय. पाहिले गेलं तर समजदारचं क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. पहिला चेंडू होता, त्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं होतं. पूर्ण आशा पलवित होत्या रोहन या फलंदाजावरती, परंतु कुठेतरी नाराज केलंय. आता जयेश जातो वन डाऊन साठी डोनर टीम कडून. चला ह्या पुढील जे सामने आहेत आयोजक आपण त्यांना कॉल करायचा आहे, लवकरात लवकर बोलून घ्यायचं आहे. ही विनिंग संपण्याच्या अगोदर दुसरा सामना इथं रंगणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोहन या गोलंदाजाकडून शिल्लारवाडीकडून प्रथम गोलंदाजी हाताळा असताना पुढील चेंडूचा मारा करतोय आणि इथं थोडंसं पंबल पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही. एका धावने मात्र श्री गणेश होतं. एका धावच्या मदतीने धावपलक जाऊन पुरला एक. स्वतःचं वैयक्तिक खाता ओपन झाले ते मात्र जयेशच्या फलंदाजाचं. एक धाव धापल करतो लागली डोनेवर टीमची. धावसंख्या 1. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल तमाम प्रेक्षकांना ह्या दोन्ही हे टीम मध्ये. लेफ्ट हँड फलंदाज रितेश, नक्कीच DN पवार यांचे भाचे आहेत रितेश पवार. एक चांगले फलंदाज आहेत, परंतु शेवटच्या षटकापर्यंत राहणं गरजेचं आहे रितेशने. पंच आपण थोडंसं लांब राहा. थोडंसं लेग स्टंपच्या खूपच बाहेर क्रॉसलाईनच्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतो. लेग पाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. धापलकावरती टोटल पाहतोय आपण 1 बाद 2. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी, तर मात्र रोहन शिलारवाडी टीमसाठी चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी खेळ पाहायला मिळते रोहन या गोलंदाजाकडून. पाहिलं गेलं तर चांगलं नियोजन आयोजन पाहायला मिळते कळंबोली ह्या टीम संघाकडून. फुल टॉस चेंडू, परंतु इथं तर समाचार घेता आला नाही जयेशच्या फलंदाजाला. चेंडू जातोय मात्र स्लिप पॉईंटच्या दिशेला, परंतु इथं धाव मिळत नाहीये. चेंडू निर्धाव संधी सांगता होते, तापंक्या सरवते मंदावते ती मात्र फक्त आणि फक्त 2 अंकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. इथं क्रॉस द लाईन खेळ फटका पाहूया, षटकार की चौकार आहे. पंचांनी आपले षटकार घोषित केलाय. दोन्ही मात्र हात आकाशाला इथं पाहायला मिळत आहेत आणि या षटकाराच्या मदतीनं धावपलक मात्र धावून पोहोचलंय. ते मात्र 1 बाद 8 या अंकावरती. प्रेक्षक माईबाप आपला तो चेंडू घ्यायचा आहे. यानंतरचा कुठला सामना आहे त्या सामन्याचा आपण टॉस विन करून घेऊ. आयोजक आमच्यापर्यंत ते कळवायचं आहे. वेनगाव असेल त्याच्या विरोधात सारंग. ओके, वेनगाव टू सांगरंग. आणि ते पूर्णपणे, परंतु पंचांनी षटक क्रमांक पहिले संपत येण्याचा इशारा दिला आहे. 1 बाद 8 अशी धावसंख्या पाहतो टोटल आपण धापलकावरती डोनेवाडी टीमची.
पॉवर प्लेचं षटक होतं ते इथं संपून येतं आहे. तो जास्त टीम मिटिंग नको आहे. पंच आपण वॉर्निंग द्या प्लीज. जो गोलंदाज आपल्याला काढायचा आहे त्या गोलंदाजाला आपण त्याच्या हातात चेंडू देऊन आपण गोलंदाजीसाठी आमंत्रण करा नाही आपले क्षेत्रक्षेत्र आपण लावून घ्यायचे लावडे संघ. टाइमपास करू नये. पहिला सामना 10:10 सुरू झालाय. खूप उशीर झालाय. नेक्स्ट गोलंदाज पाहतोय आपण व्यक्ती पहिला षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. मात्र गोलंदाजी मार्कवरती शिलार टीमकडून प्रभाकर. पाहूया कशी गोलंदाजी करणार आपल्या टीमसाठी. पहिलं षटक अप्रतिम हातळ एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र रोहन. आता पाहूया लेफ्ट हँड फलंदाज रितेश त्याला मात्र विरोधात गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण प्रभाकर. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडीशी फेरबदल करत असताना पाहायला मिळते आपल्याला. चला स्पीडअप घ्या पंच. जास्त वेळ आपल्याला घेऊ नका. वेळ महत्वाचा. ऑफ टर्मच्या खूप बाहेर पहिला चेंडू दंडित केलाय पंचांनी. मात्र प्रभाकर या गोलंदाजाला अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. एका धावाच्या मदतीने टोटल पाहतोय आपण 10 प्रकार धावा लागल्यात. त्या मात्र एक बाद दोन्ही टीमची धावसंख्या 9. एक धाव कंप्लीट झाले इथे. राईट हँड आणि लेफ्ट हँड कॉम्बिनेशन पाहिलं गेलं तर नक्की क्षेत्ररक्षकांच्या आणि गोलंदाजी डोकेदुखी असते. तसंच काही चित्र पाहायला मिळते मैदानावरती आपल्याला. शिल्लरवाडी टीमच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फेरबदल करत असताना आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये पुढील चेंडू पाहावा लागेल आपल्याला प्रभाकर या गोलंदाजाचा. नेहमी आपल्याला क्रॉस खेळता प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय तो मात्र जयेश. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते प्रभाकर यांच्याकडून. फटका उंची जास्त लांबी कमी आहे आणि इथं मला सोपा झेल जमीन दान झाला आहे. धावा किती पंच 2 का 1? 2 धावा कंप्लीट झाल्यात. त्या पलकावरती टोटल पाहतोय 12. 12 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती मात्र डोनेवर टीमची धावसंख्या. आता किती? पुन्हा मात्र एक धाव कंप्लीट झाले धापलकावरती. षटकार जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज कोणी मारले? रितेशच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. या षटकाच्या मध्ये धापाला जाऊन पोचलंय ते मात्र 19 या अंकावरती. 19 धावा धापलका त्या दुसरे षटक मार्गस्थ असताना. इथे मात्र आता फटका फसलाय. पाव्या झेल होणार का? परंतु क्षेत्रक्षेप पोहोचू शकला नाहीये झेलपर्यंत आणि इथं मात्र 2 धावा सहज कंप्लीट केले गेल्यात.
टोटल पाहतोय आपण या 2 धावाच्या मदतीनं धापल जाऊन पोहोचलंय ते मात्र 21 या अंकावरती. टोटल पाहतोय 21 धावा. धापाकी लागल्या डोनर टीमची धावसंख्या. विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. षटक क्रमांक दुसरं संपूर्ण झालंय. 21 धावा धापलकत लागल्यात. नेक्स्ट मॅच कोणाचे आहे? पंच आपले आयोजक सारंग आणि वेनगाव दोन्ही टीमना विनंती करतोय की आपण टॉच बॉक्सकडे टॉचिंग करता यायचे. कर्णधार सारंग, विष्णू आणि सागर. चला आपल्यामध्ये सामना रंगणार आहे यानंतरचा. इथं क्रादला खेळण्यामध्ये पूर्णपणे बीट होते. गोलंदाजी मार्गी पाहतो व्यक्ती पहिले षटक क्रमांक तिसरे घेऊन येतो गोलंदाज सूरज. सूरजला पाहतो आपण शिरवाड टीम कडून तिसरे षटक हाताळताना. एक जबरदस्त पहिला चेंडूची फेकी केले सूरजच्या गोलंदाजाने. क्रॉसच्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होते जयेश. फुलटॉस चेंडू आणि क्रॉस फटका. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. डीजे ची मागणी होती परंतु फ्री डिलिव्हरी. फुलटा चेंडू आणि या फुलटा चेंडूवरती चौकार येतोय. धापाला जाऊन पोहोचते. टोटल पाहतो आपण चौकाच्या मदतीनं 25 अंकावरती टोटल पाहायला मिळते दोन्ही टीमची. 25 धाबा. इथं कुठल्याही प्रकारचा सफल नाही. पंत तटस्थ आहे. आपण रिवो पहिला रिवो कोणाचा होता? पंचाचा होता की त्यांचा? पहिला रिवो कोणाचा? पहिला प्रत्येक टीमला एकच रिवो आहे. पंचाचे आपण बोलून घ्या. स्वतः आयोजक तिथे आहेत. आयोजक आपण तिथे त्यांना सांगा, सूचना द्या, आपले नियम. बॅटिंगवाल्याचा पहिला रिवो झालेला आहे. नेक्स्ट रिवो पंचांचा असेल. पंच घेऊ शकतात परंतु पाहावा लागेल पंच घेत आहेत की नाही आहे. चला डॉट चेंडू. आपला रिवो संपलाय. त्यानंतर आपले पंच घेऊ शकतात रिवो. त्यांना वाटलं की कुठेतरी आमची चुकी होते तर डिसिजन घेणे गरजेचं आहे पंचांनी सुद्धा. हा सुद्धा चेंडू चांगला आहे सूरज या गोलंदाजाचा. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाफेकी करतोय. धापलत पाहतोय आपण 25 ना 25 अंकावरती तिसरे षटक प्रतियोगिता चालू असताना हाय स्कोरला बाय आहे आणि ह्या चिक्क्या धावाच्या मदतीने 26 धावा धापलकावरती लागल्यात. मी विनंती करतोय वेनगाव दीपक तुम्ही या इकडे. पंच आलेत आपले प्रोफेशनल. बघ
प्रोफेशनल पंच इथे उपस्थित झालेले आहे, त्यांच्याकडे आपण साईट मागू इच्छिता. नेक्स्ट मॅच आपण मेनगाव टीमचा कर्णधार आणि सारंग टीमचा कर्णधार. विनंती असेल सारंग टीम आपण इथं आले असते तर आपली उपस्थिती नोंदवा लगेच, कारण सामन्याला उशीर झालाय, खूप वेळ झालाय आणि आता 11 वाजेचा 10 मिनिटं बाकी आहेत. तर विनंती असेल आपल्याला की आपण या इथे लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवा. चला शेवटचे षटक असेल. गोलंदाजचं नाव काय? निलेश गोलंदाजीवरती पाहतो आपण. क्रॉस खेळ, फटका, चौकार की षटकार? षटकार. नक्कीच पहिल्या चेंडूवरती स्वागत केले षटकार आणि निलेशच्या गोलंदाजाचं जयेशच्या फलंदाजाने आणि षटकारच्या मदतीने टोटल पाहतो आपण धाव करतो. डोनरच्या टीमची धावसंख्या 38 या अंकावरती. आणि पुन्हा क्रॉस, क्या बात आहे. 2 षटकार आणि 1 चौकार, अप्रतिम खेळी. 38 आणि 4 42 धावा. ज्या धावांची गरज आहे त्या धावा आल्या डोनर टीमसाठी. मी विनंती करतोय शेवटचे षटक आहे सारंग टीम. सारंग टीम आपण टॉच इन करून घ्या. जरी आपले काही खेळाडू मागे राहिले असतील आणि काही खेळाडू आपले पुढे आले असतील तर आपण टॉच इन करून घ्यायचे. बेचाळीस धाबा दाखल करते आल्यात. काय दोन्ही पंच डिस्कस करा. आपण दोन्ही पंचांनी निर्णय द्या. दोन्ही पंच डिस्कस करा आणि रिव्ह्यू घ्या आपले इथं. चला डॉट चेंडू असेल. हा चौकार जो आहे तो डॉट चेंडू असेल. पूर्ण स्टंपच्या मागे मारलेला आहे. रिप्लाय मध्ये सुद्धा इथे पूर्णपणे दिसतोय जयेश कुठे क्रॉस झाला आहे. खेळच्या प्रयत्नामध्ये आपण कुठेतरी आपला हा फटका मिस केलाय आणि डॉट चेंडू असेल. मारलाच बाहेर गेलाय तर डॉट चेंडू असेल. 2 चेंडू झाले ना? 2 झाले ना? हा डॉट दिला तर हा डॉट झाला ना? 3 चेंडूचा खेळ झालाय. 38 धावा धापल करते आल्यात. नक्कीच स्टंपच्या खूप बाहेर आहे आणि स्वर चेंडू घोषित. आपण तर धावसंख्येने भरतोय. एका धावच्या मदतीने टोटल पाहतो 39 धावा संख्यावर धावा पोहोचल्यात. जे काही नियम आहे ते फॉलो करा मित्रांनो, जेणेकरून आपल्या संघाला त्याचे अडचण निर्माण होणार नाही. हा फुल टॉस होता. ह्याला नम्मी क्रॉस खेळण्याची गरज होती. षटकार गेला असता पर पूर्णपणे बीट होतोय. नॉन स्ट्राईकला तरी मातबदार खेळाडू रितेश आहे
पण त्याला तो आता ह्या षटकामध्ये मात्र ट्रायक मिळाली नाही आहे. 4 षटकाचा खेळ झाला आहे. 2 ओव्हर चेंडू शिल्लक असतील. 39 धावा धापलकावरती. शेवटचा चेंडू आणि पुन्हा जर आपण स्टंपच्या मागे जाऊन मारला तर डॉट चेंडू दिला जाईल. म्हणे पहा इथे 4 चेंडू डॉट केलेत 2 षटकारानंतर. म्हणजे 39 धावा 40 धावांची गरज असेल. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी राखावी लागेल ती मात्र शिलारो टीमला. कुठेतरी जयेशने खूपच चुकी केली आहे. 4 चेंडू होते. एक धाव काढून जर दिले असते रितेशला कदाचित रितेशच्या बॅटमध्ये षटकार पाहायला मिळाले असते. आपण सुद्धा 2 षटकार चांगले खेचले होते परंतु चौकार जो खेचला तो कुठेतरी स्टंपच्या बाहेर जाऊन आपण खेचला. त्या काळामध्ये तो डॉट चेंडू दिला गेला. चला स्पीडअप घ्यायचा आहे. इकडे फेक 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 पैताना फेक पंचाकडे फेक. पंच बॉल घ्या. जुना बॉल द्या. बॉल घ्या जुना बॉल घ्या. आणि जे स्टँड आपण लावले दोन्ही साईडला ते फक्त खेळाडूंसाठी आहेत. तर खेळाडूंना बसण्यासाठी ते स्टँड द्यायचे आहेत मित्रांनो. इतर कोणीही त्याच्यावरती अतिरिक्त बसू नका. फक्त खेळाडूसाठी ते स्टँड आयोजकांनी बनवले आहेत. पाहूया. चला ओपनिंग फलंदाज मैदानी तैनात करायचे आहेत सिलावड टीमने. चला वेनगाव टीमचा कंदार इथं उपस्थित झाला. मी विनंती करतो सारंग टीमचा कंदार आपण यायचा आहे आणि इथं पॅनेस केलं जाईल. विष्णू टॉचला यायचं आहे आपण कारण आपण टॉचला बोलवलोय. तर वेनगाव टीम इथं उपस्थित झाले. आपण सुद्धा यायचं आहे. वेनगाव सागरची टीम असेल. लगेच पाहतो आपण जयदेवा क्रिकेट संघ कणबोलीवाडी सो जनाबाई हिलम स्मृती चषक 2026 पर्व 3-4 असेल आणि आजचा 4था दिवस. चौथ्या दिवसातील पहिला सामना पाहतोय आपण डोनेवाडी बनाम सिल्लारवाडी टीम. चला टाइमपास करू नका. 20 मिनिटाचा अवधी द्या प्रत्येक टीमला. पंच आपण प्रत्येक षटकामागे 5 मिनिटं द्यायचे आहेत. 4 षटकामध्ये 20 मिनिटाचा अवधी द्यायचा आहे. 20 मिनिटाच्या पुढे अवधी झाला तर आपण डिसिजन दोन्ही पंच घ्यायचे आहेत. पॅनल सिद्ध केले जाईल. पॅनलिस्ट केले जाईल म्हणजे एक खेळाडू सर्कलमध्ये दिला जाईल. पहिला चेंडू निर्धाव फेकी परंतु पंचांनी स्कोर घोषित केला आहे. अवंतर धावसंख्येमध्ये श्री गणेशा होतोय. खूपच ऑफस्टंपच्या बाहेर स्वतः यष्टिरक्षक गणेश हे सुद्धा जाणताहेत का हा चेंडू खूपच बाहेर होता. पण यष्टिरक्षकाने जर चेंडू सोडला
तर सीमारेषे बाहेर जाऊ शकतो, चौकार जाऊ शकतो. आउटफिट फास्ट आहे. फुलटॉस चेंडू आणि पकडो कॅच, जितो मॅच. कोणी कॅच सोडली? रितेश पवार. ही कॅच महत्वाची आहे मित्रा. आपण कॅच सोडली ना, कदाचित आपण त्या मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळतं आणि तोच फलंदाज येणाऱ्या काळामध्ये 2-3 षटकार मारून जातो आणि आपल्याला अवघड हा सामना जिंकण्यास अडथळा निर्माण होतो. पाहूया असंच काही घडणार आहे का? जीवदान मिळालंय फलंदाज कोणला? प्रभाकरला. अप्रतिम क्षेत्रक्षण. फॉलोथ्रीमध्ये चेंडू अडवण्यात आलाय. गोलंदाजी मारती पाहतो आपण. कादरी कोण आहे? गणेश. गणेशला पाहतो गोलंदाजी मारती आपण. पाहिलं गेलं तर वसंतासारखा अनुभवी गोलंदाज आहे, परंतु पॉवर प्लेमध्ये नाही. नंतर त्याला काढतील विकेट घेण्यासाठी. आणि इथं सफल एकदम सेफ फटका गॅप मध्ये. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. या चौकारच्या मदतीने टोटल पाहतो आपण धावसंख्या शिलार टीमची. धावा सांगायचे स्कोरर 7, बिनबाद 7. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी राखायची आहे. इथं अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल दोन्ही टीमच्या गोलंदाजांना. पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते, ती मात्र शिराड संघाच्या फलंदाजाकडून. स्ट्रायकला फलंदाज प्रभाकर ना निलेशसाठी प्रभाकरी जोडी. फटका फसलाय. प्रभाकरच्या पारीचा अंत होतोय. पहिला विकेट, पहिला हादरा बसतोय शिराड टीमला, ते मात्र प्रभाकरच्या स्वरूपामध्ये. प्रभाकर याच्या पारीचा अंत होतोय. सारण टीम आले का? सारण टीम प्लीज. सारण टीम बाकीचे जे खेळाडू आलेत त्यांनी इथे संपर्क साधायचा आयोजकांशी. सारण टीम प्लीज. निर्धार चेंडू ना. आकाश वन डाऊन साठी मात्र मैदानामध्ये आलेला आहे फलंदाजसाठी. शिरा टीमकडून पाहायला मिळते आपल्याला.
सोपा झेल मात्र टिपलाय आणि आकाशाच्या पारीचा अंत झालाय. दुसरा आदरा बसतो शिलार टीमला आकाशच्या स्वरूपामध्ये. नेक्स्ट गोलंदाज व्यक्ती पहिलं षटक व्यक्ती पहिला आणि षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय रोहन, ज्याने मात्र झिरोमध्ये एकही धाव न करता मात्र परतला होता. तो मात्र गोलंदाजी मारती पाहतो आपण. गोलंदाजी कशी करणार, स्टेट ऑन ग्राउंड फटका खेळला पाहूया. इथं दोन्ही गोट्यांच्या मधोमधून गेला हा चेंडू. चेंडू क्षेत्रसिद्ध नाहीये. दोन धावा कंप्लीट. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जरी आल्या ना तर सहज आपण विजयाच्या दिशेने वाट चालू करू शकाल. परंतु इथं थोडंसं पाहायला मिळालं, प्रत्येक चेंडू रोहन फुलटॉच फेकी करतोय, पण त्या फुलटॉचचा फायदा घेता येत नाही फलंदाज निलेश याला. या 2 धावाच्या मदतीने टोटल पाहतो धाव संख्या 13 या अंकावरती. इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्नामध्ये कदाचित धोक्याची घंटा, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या दिशेला. 14 धावा धापलकती लागल्यात एका धावच्या मदतीनं. टोटल पाहतोय आपण रोहन, निलेश आणि रोहन अशी जोडी पाहतोय आपण मैदानावरती. शिलावड टीमकडून काहीतरी करामत करावा लागेल या जोडीला. परत घालवला. 6 षटकार द्या, 6 धावा द्या, 6 पंच 6 धावा द्या. दुसरी धाव घेताना फेकी झाले तर 6 धावा हा चौकार. ते हवं किंवा नाही, परंतु दुसरी धावत रनिंग मध्ये आहे ना ते. पंच धावा किती, षटकार रनिंग मध्ये आहेत. दुसरी धावच्या रनिंग मध्ये आहेत. दुसरी धाव कंप्लीट झाली तर हिट झाला असता, तर विकेट गेला असता. परंतु तो क्षेत्ररक्षक थोडंसं पंबल पाहायला मिळते वारंवार. वसंता कदाचित 2 चौकार आपण सोडलेत. दोन्ही पंच डिस्कस करा, निर्णय द्या आम्हाला. किती, 5. ओके. जे नियम आहात ते नियम आहात. चला रिप्लाय मध्ये चेक केले जाते. आपल्या केटीसीच्या माध्यमातून थर्ड अंपायर निर्णय देतील आपल्याला. दोन्ही 12 खेळते आहेत. लाईव्ह मध्ये बघा. चला 5 धावा दिले जाते.
क्रॉस झाला नाहीये. बारावा खेळाडू इथं आहेत, आवाज जास्त देऊ नये. या 5 धावा कंप्लीट झाल्यात. धापल टोटल पाहतोय आपण 19. अजून 21 धावेची गरज आहे. दुसऱ्या षटक चालू आहे. पाहिले गेलं ना तर वसंत पवार कुठेतरी खूप महागडे क्षेत्ररक्षक. 2 चौकार त्यांनी सोडलेत. चला सर चालू करा सामना. नेक्स्ट मॅच कोणाचे आयोजक? हॅलो, हा चेंडू चांगला आहे. एकोणीस धावा धापलकावरती कुठेतरी 2 चौकार मात्र फुकटचे सोडलेत वसंत पवार यांनी. क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं खराब कामगिरी पाहायला मिळाली. इथं फटका मोठा आहे परंतु फटका फसला. जयेश आणि इथं तेजस कुठली चुकी करत नाहीये. फलंदाज होईल बाद. इथं टॉच उडवण्यासाठी वेनगाव टीमचा कर्णधार उपस्थित झाला आहे. वेनगाव सारंग टीम आपल्याकडे पाठवा प्लीज. सारंग आलंय का? ओके, टॉच करून घ्या ना. डिसिजन आपण नंतर द्या, टॉच करायला या. 5 मिनिटं थांबायला सांगतायत. नक्कीच अजून 2 षटकं आहेत. वेनगाव टीम आपण वेट करा. यानंतर नक्कीच 26 तारखेपासून सालवड येथे नाईट रोजनं शृंखला आहे. त्यानंतर 24 तारखेपासून एकता मोहपाडा या मैदानावरती सुद्धा नाईट रजनी शृंखला आहे. म्हणजे पाहायला गेलं ना तर आदिवासी समाजामध्ये आता खूप पुढे गेलेले आहेत आपले संघ आणि भरपूर नाईट आयोजन होत आहे. तर चांगली गोष्ट आहे, होणं गरजेचं आहे. चांगली संधी मिळते नवतरुण खेळाडूंना तयार होण्यासाठी. तेजस गोलंदाजी मारती पाहतो आपण. 19 धावा दाबला करते लागल्यात. 21 धावाची गरज. येणारे 12 चेंडू. नक्की सोर चेंडू घोषित. अवंतर धाव भर. 20 धाबा एकूण लागल्यात एका धावच्या मदतीनं. टोटल पाहता आपण 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडू आपल्याला अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल. सामोरे फलंदाज पाहायला मिळेल. रोहनचा मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही तर चेंडू निर्धावची सांगता होते. तेजस गोलंदाजी मारतीवरती पाहतोय आपण. चांगला गोलंदाज आहे. अप्रतिम झेल. ओव्हर झाली का? ओव्हर झाली का? काय काय पंचांना विचारा ना तुम्ही. पंचांकडून डिसिजन घ्या. बॉलचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही.
नॉन स्ट्राईकला फलंदाज चांगला आहे, त्याला एक रन आपण काढून दिले कदाचित तो धावा करू शकतो. चला सारंग टीमचा विष्णू आलेला आहे कर्णधार आणि माझे मित्र लय जवळचे. चला आयोजक दीपक इलम आपण टॉचून करून घ्या त्यांचा. चला वेनगाव टीम या आपला कर्णधार पाठवा. नक्कीच त्यावेळेस दोन टीम कमी होत्या, तिथं मात्र शेल्लारवाडी आणि सारंग टीमने त्यावेळेस पदार्पण केलं. तर राजूच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय या जनाबाई हिलम स्मृती चषकामध्ये. हा फटका चांगला आहे परंतु कादरी मात्र जेच करतोय, फलंदाज होईल बाद. अप्रतिम गोलंदाजी तेजस कडून पाहायला मिळाली. ओव्हर झाली का? किती झाले? किती दिले? एक फक्त वाईटची. किती झाले? 20 धावा धापल करते आल्यात आणि फक्त 20 धावांची गरज असेल येणारे 6 चेंडूमध्ये. हा कुठेतरी षटकार आला असता तर येणारे 6 चेंडूमध्ये 14 धावापर्यंत मदत होती, परंतु थोडंसं रोहनने निराश केलंय शिलार टीमला, कारण तर 6 चेंडू डॉट खाल्लेत. कदाचित मिडल ओव्हर इथं पाहायला गेली तर खूपच खराब फलंदाजी. आपण प्रत्येक चेंडू मारायला जात आहे, नॉन स्ट्राईकला चांगला फलंदाज असतो. आपल्याला 1-2 चेंडू जर आपण मिस केले ना, तिसरा चेंडू कुठल्याही परिस्थितीमध्ये एक धाव काढून नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला देणं गरजेचं असेल. त्याला समजदारीचं क्रिकेट खेळणं हे महत्त्वाचं आहे. परंतु चला मी एक हुकलोय, दुसरा हुकलोय, तिसरा पण मी मारीन, पण वारंवार आपण बीट होत आहे आणि कदाचित तर आपण मिडल शेटे जर खाल्लं तर ह्याच्या कारणाने आपला संघ पराभूत होतो आणि आपल्याला मात्र घरचा रस्ता धरावा लागतो. देता बरोबर ना? संजयनगरची परिस्थिती त्या दिवशी 33 झाली. योगेश फलंदाजाने मात्र 6 चेंडू डॉट खाल्ले आणि ते नॉन स्ट्राईकला एक मयूर मातोदार फलंदाज आहे, 1 रन काढून देत नाही आहे. तर मग हे कुठेतरी चुकीचं खेळत आहेत. आपण समजदारचं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे प्रत्येक खेळाडूने. पहिला चेंडू निदाफेकी करतोय गोलंदाजी मार्कवरती, ज्याने 2 चौकार सोडले होते तोच वसंता पवार पाहतोय आपण. गोलंदाजीमध्ये करामत करावं लागेल, ती क्षमता आहे त्यामध्ये. क्या बात है, परंतु पंच सांगतायत गाव स्टंपच्या बाहेर आहे. अपील होती परंतु फेटाळून लावलेली आहे. अतिशय दक्ष आणि तटस्थ पंच पाहतो आपण, प्रोफेशनल पंच बंटी मेन फ्रॉम एक्सल इथून आलेला हा पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण. 4 चेंडू 20 धावांची गरज, 3 षटकार आणि 2 धावा. वसंता पवारला 3 षटकार लागावले ना तर वसंता पवार यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. एक आला वाटतं, अरे 2 धावा तर घे, नंतर 3 षटकार मार, झालं कुटाना. चला येणारे 3 चेंडू 19 धावांची गरज. नक्कीच एक अनुभवी गोलंदाज आहे. आतापर्यंत 40 पार झाले या गोलंदाजाची, परंतु अजूनही भरभरून क्रिकेट आहे त्याच्यामध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं परिवर्तन करणं गरजेचं आहे, पण गोलंदाजी लाजवाब. चला सामन्याला सुरुवात करा. चला यानंतर क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? बेनगाव टीम. क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? टॉस त्यांचा आहे का? सारंग टीम. आपला निर्णय कळवा ना, आपला प्लेइंग 11 घेऊन लगेच यायचं इकडे. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय, टाइमपास करू नका आणि पॅनल्स केले जाईल आपल्याला. आपला डिसिजन सांगायचं आहे, बॅटिंग आहे की क्षेत्ररक्षण. हाय स्कोअरला बाय असेल. इथं डोनेवाडी टीमची 39 धावा झाल्या आहेत.
हाय स्कोअरला बाय आहे. दोन्ही टीमची 19 40 धावा. त्यापुढे आपल्याला धावा करायचा असेल नक्कीच आपण डिसिजन फलंदाजी घेऊ शकता. फिल्डिंग का चला या क्षेत्रशी स्वीकारले सारंग टीमने आणि आमंत्रण फलंदाजीसाठी मात्र बेनगाव टीमला. तर आपला प्लेइंग 11 घेऊन नक्कीच उजव्या स्टँडकडे किंवा डाव्या स्टँडकडे राहिले तरी चालेल, काय हरकत नाही. इधर एंट्री